नमस्कार, मी सौ दीक्षा कुशाल निपाणे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि मला निवडून द्या अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि माझं ध्येय एकच आहे की जनतेच्या विकासासाठी आणि जसं आमच्या वार्डामध्ये ज्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या मी सगळ्या समस्यांचं निवारण करेन असं मी सगळ्यांना सांगते आणि म्हणून मला या पक्षातून निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते। ताई, आपण एक महिला आहात आणि तुमच्यासोबत भरपूर अशा महिला उभ्या आहात। ताई, तुम्ही निवडून आल्यावर प्रभागाच्या महिलांसाठी तुम्ही असे काय स्वयंरोजगार म्हणा की काय त्यांना सशक्तीकरणासाठी करणार आहात? हा, जसं या वार्डामध्ये भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना म्हणजे सगळ्याच महिला अशा आहेत की भरपूर बाहेर कामासाठी जातात, त्यांना रोज रोजगार मिळालं पाहिजे। आणि जसं बचत गट आहे त्या बचत गटानुसार त्यामध्ये छोटे छोटे उद्योग मी त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन आणि रोज रोजीरोटीसाठी मी त्यांना काही म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करून देईन, उद्योग मिळवण्याचा प्रयत्न करून देईन। आणि भरपूर अशा समस्या आहेत की जसे रस्ते आहेत, चांदणी चौकातला रस्ता खूप खराब आहे, लहान मुलं शाळेतनं रिक्षाने जातात, पुष्कळ रिक्षा उलटला आहे त्या रस्त्याने। परत तो रोड सार्वजनिक आपल्या सरकारी दवाखान्याकडे जाणारा रोड असल्यामुळे त्या रोडनी ऑटो किंवा एखादा पेशंट जर नेतो म्हटलं, आपण डिलिव्हरी पेशंट जरी नेतो म्हटलं तरी तो रोड इतका खराब आहे की त्या रोडचं मी निवारण म्हणजे रोड व्यवस्थित करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि मी तसंच लायन्स क्लबची समाजसेवक असल्यामुळे मी समाजसेवा पण करेन आणि जसं ज्यांना म्हणजे जे विधवा वगैरे आहेत अशा लेडीजला ज्यांना म्हणजे आधार नाहीये कोणाचा, त्या लेडीजला पण मी मदत करण्याचा प्रयत्न करेन। ताई, जी निवडणूक आलेली आहे ही कुठल्या पद्धतीने बघता तुम्ही? निवडणूक आलेली आहे म्हणजे आता जसं विकासासाठीच म्हणावं लागेल। भरपूर पक्षाचे उमेदवार उभे आहेत, पण मला असं वाटतं की या पक्षामधून आधीही आमच्या प्रभागामध्ये घडी या चिन्हावर जे उमेदवार होते त्यांनी या वार्डाचा भरपूर विकास केला होता। तर मला असं वाटतं की आता ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी तशा पद्धतीने इथे रस्ते, गटारी, नाली सगळे ओपन केलेले आहेत आणि अगदी रस्ता खूप खराब झालेला आहे। जसं रस्त्यावरचे दिवे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बारीक सारीक सगळ्या गोष्टी आहेत, नळाचं पाणी अगदी गढूळ येतं, नळाची पाईपलाईन खराब आहे, ह्या सगळ्या गोष्टी यांचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करेन। तुम्ही जनतेला काय एक आवाहन करायला संदेश द्याल? मी जनतेला हेच सांगते की घडी या चिन्हावर मी आहे, त्यामुळे घडी या चिन्हाचं बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावं हीच मी सगळ्यांना विनंती करते आणि तुमच्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करेन। माझे नाव माधुरी देवेंद्र लिंगे आहे, मी प्रभाग क्रमांक 15 मधून उभी आहे आणि राष्ट्रवादी पार्टीने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्याच्या मनपूर्वक आभार मानते। आणि मला सगळ्या जनतेने जर निवडून दिले तर मी ते माझे सर्व कार्य मी व्यवस्थित त्यांच्या मनाप्रमाणे करेल। तुम्ही जनतेला कुठले असे आश्वासन देणार आहे की काय करणार आहे? रस्त्यावरील पथदिवे, नाली, रोड हे सर्व कार्य मी सर्व सुरळीत पार पाडेल। तुमच्या प्रभागामध्ये असे कुठले काम रखडलेले आहेत? रोडाचे, आमचा हा जो चांदणी चौक आहे हा रोड, दवाखान्याकडे पेशंट जातात तो रोड पण व्यवस्थित नाही आहे, पेशंटना खूप त्रास होतो गाडीमधून जाताना। तुम्ही तुमच्या प्रभागाच्या जनतेला काय का संदेश द्याल? सर्वांनी मला निवडून द्यावे आणि मी त्यांचे कार्य सुरळीत पार पाडेल अशी मी आशा करते।